विमान वापरासाठी मंत्र्यांना आता परवानगी बंधनकारक. मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीनंतर मंत्र्यांना विमान उपलब्ध होणार. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्य सरकारचे निर्देश. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांकडून घोड्यावर बसून निदर्शनं. फडणवीसांनी बैलगाडीनं प्रवास करावा. ठाण्याच्या महापौरांना टीएमटीमधून प्रवास करण्याचं पत्र. तर पुण्यामध्ये पालिकेजवळ वसंत मोरेंचंही घोड्यावर बसून आंदोलन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? इंधन बचतीच्या मोदींच्या आवाहनानंतर सवाल. तर तुमच्या मन की बात आता खूप झाली. आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ञांची मन की बात ऐका. राज ठाकरेंचा कोचक सल्ला. मोदींच्या आव्हानानंतर राज ठाकरेंच्या पोटामध्ये दुखायला लागलं. मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीचे प्रयत्न करावेत. राज ठाकरेंच्या ट्विटनंतर भाजपच्या नवनाथ पन यांची टीका. पंतप्रधान मोदींच्या सूचनांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण. पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घ्यावी. परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. शरद पवारांची पोस्ट. पंतप्रधानांच्या आवाहनाला मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा 25 गाड्यांच्या ताफ्यासह उदंड प्रतिसाद. रोहित पवार यांचं खोचक ट्विट. सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे लोकासंगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडी पाषाण, अशी टीका. पंतप्रधान मोदी 15 मे पासून 5 देशांच्या दौऱ्यावर. 15 ते 20 मे दरम्यान यूएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा करणार. विविध देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय चर्चा करणार. निवडणूक झाल्यावर ते बोलत आहेत. त्यांच्या मंत्र्यांचे ताफे कमी करणार का? जनतेने सर्व काही करावं तर सरकारने काय करावं? शेअर मार्केट, जॉब यावर काय परिणाम होणार याचा विचार केला होता का? वर्क फ्रॉम होममध्ये वीज मोठ्या प्रमाणात वापरली जाणार. पुढचं नियोजन काय आहे? विशेष अधिवेशनाची मागणी योग्यच आहे, असं म्हणत मोदींच्या आव्हानावर आदित्य ठाकरेंची टीका. देश चालवण्यात मोदी अपयशी ठरले. राहुल गांधी सांगत होते तेव्हा दुर्लक्ष केलं. आता मोदींना उशिरा सुचलेलं शहाणपण. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची टीका. मोदींकडून आवाहन करण्यात आलेल्या आणि नेत्यांच्या दौऱ्यांना चाप बसलाय. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. देशामध्ये 2 महिने पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध. 60 दिवसांचा कच्चा तेल आणि गॅस तर 45 दिवसांचा एलपीजीचा साठा शिल्लक. पेट्रोल पंपांवर गर्दी करण्याची गरज नाही, केंद्र सरकारची माहिती. विधिमंडळाच्या 12 आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय. जपानच्या 2 राज्यातील राज्यपालांकडून भेटीचं होतं निमंत्रण. मोदींच्या आव्हानानंतरही अमित साटमांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यामध्ये 25 गाड्यांचा ताफा. स्वतःसाठीच्या 2 गाड्यांसह आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या एकूण 25 गाड्यांचा ताफ्यामध्ये समावेश. काँग्रेसकडून भाजप नेत्याच्या गाड्यांचा ताफा असलेला व्हिडिओ ट्विट. भाजप नेते सौभाग्यसिंह ठाकूर मध्य प्रदेश पाठ्यपुस्तक निगमचे अध्यक्ष बनल्यानंतर काढली होती रॅली. अब की बार तोंड दाबून बुक्क्यांचा मार. मोदींच्या काटकसरीच्या आव्हानावर अमोल कोल्हेंची कवितेतून टीका. मोदींच्या आव्हानावर खासदार अमोल कोल्हेंचा हल्लाबोल. मध्यम वर्गासाठी काटकसर ही काही नवी गोष्ट नाही, ते साथ देतीलच. पण 20-30 गाड्यांचा ताफा वापरणाऱ्या मंत्र्यांचं काय? मुख्यमंत्र्यांनी आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी. फक्त 1 गाडी आणि 1 अंगरक्षक देण्यात यावा. सत्ताधाऱ्यांनीही राष्ट्रप्रथम हे धोरण कृतीमध्ये उतरवावं, यापेक्षा जयंत पाटलांचं वक्तव्य. आधी स्वतः उधळपट्टी केली आणि आता काटकसर करा असं सांगतायत. निवडणुकांमध्ये खर्चाचा धुमाकूळ केला. आधी स्वतःपासून बचतीची सुरुवात करावी. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल. स्वदेशीचा नारा महात्मा गांधींनी दिला होता, त्यावर टीका करणार का? नरेंद्र मोदींच्या आवाहनाला सकारात्मकतेनं घ्या. मोदींच्या आवाहनानंतर विरोधकांकडून टीका सुरू झाल्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा लंडन पॅरिस दौरा रद्द. देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. 3 महिन्यांपूर्वी कौटुंबिक परदेश सहल ठरवण्यात आली होती. कुटुंबासोबत सुट्टी आणि पर्यटनासाठी हा दौरा आखण्यात आला होता. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. देश पातळीवर मेडिकल प्रवेशासाठी 3 मे रोजी झालेली नीट 2026 परीक्षा रद्द. पेपर फुटीनंतर एनटीएचा निर्णय. पेपर फुटी प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश. पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये नीट परीक्षेची नवी तारीख जाहीर होणार. एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांची माहिती. संपूर्ण पेपर नाही, काहीच प्रश्न लीक झाल्याची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिक-पुण्यापर्यंत. नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पेपर तयार झाल्याची सूत्रांची माहिती. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातून शुभम खैरनारला अटक. तर खैरनारनं दिलेल्या माहितीवरून पुण्यातूनही एक व्यक्तीला ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती. खैरनार BAMSचा विद्यार्थी. नीट पेपरफुटी प्रकरणी डिजिटल नेटवर्कही पाळत.
नीटची प्रश्नपत्रिका डिजिटल माध्यमातूनही प्रसारित झाली. प्रकरणाशी संबंधित सर्व टेलिग्राम चॅनल स्कॅन केले जात आहेत. अनेक संशयास्पद चॅनल ओळखल्यानंतर ब्लॉक केले. नीटचा पेपर नाशिकमधून इंस्टाग्रामवर लीक. आरोपी शुभम खैरनारला अटक. आरोपीनं 15 लाखांना प्रश्नपत्रिका विकल्याचा संशय. तर आमच्या मुलाचा प्रकरणाशी संबंध नाही, शुभमच्या वडिलांची प्रतिक्रिया. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं केला गुन्हा दाखल. सीबीआयचं पथक राजस्थान पोलिसांकडून प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र ताब्यात घेणार. एनटीएच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची शक्यता. भाजपच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया. हे अपयश नसून तरुणाईच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा. नीट पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींचा भाजपवर निशाणा. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या प्रश्नावर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं मौन. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी साधली चुप्पी. पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचं दिलं नाही उत्तर. पेपरफुटी आणि पेपर परीक्षा रद्द प्रकरणी देशभरातून नाराजी व्यक्त. नीट परीक्षेसंदर्भात रोहित पवार यांची एक्सवर पोस्ट. 281 प्रश्न असलेल्या गेस्ट पेपरमधील 131 प्रश्न नीटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. यंदाही परीक्षेमध्ये पैशांचा मोठा खेळ झाला हे स्पष्ट. ठराविक दलालांच्या पैशाच्या खेळामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून त्यांच्या आयुष्याचा खेळ करणं योग्य नाही, अशी टीका. नवी दिल्लीमधल्या एनटीए कार्यालयासमोर पुन्हा एनएसयूआयचं आंदोलन. नीट परीक्षा रद्द आणि पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक.